पुरंदरला एअरपोर्ट व्हावा अशी सगळ्यांचीच आग्रहाची मागणी आणि स्थानिकांची भूमिका आहे. आमची एवढीच विनंती महाराष्ट्र सरकारला की जबरदस्ती करू नका, जे कराल ते प्रेमाने आणि सन्मानाने करा. तसंच महाराष्ट्राच्या म्हणजे पुरंदरच्या एअरपोर्टबरोबर पुण्याचा रिंग रोड आहे. पुण्याचा रिंग रोड हवेलीतून जातो. हवेली भागातून जाताना तो रिंग रोड 2017मध्ये आम्ही तो कॅन्सल केला होता, सगळा होल्डवर ठेवला गेला होता आणि तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की तो रूट तिथून जाणार नाही. आज तो रिंग रोड पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर परत 8 वर्षानंतर तो विषय आला आहे आणि तो रिंग रोड सर्वसामान्य कष्ट करणारे EMI भरणाऱ्या लोकांनी ज्यांनी लोन घेतले त्यांच्या घरावरनं जाणार आहे, काही शाळांच्या दारातून जाणार आहे. आता मला सांगा की तिथे जर शाळा असेल, गरीब कष्ट करणाऱ्यांची घरं असतील, त्याच्यावरनं तुम्ही काढणार का रस्त्यात? त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की फक्त 200 मीटर, फार बदल नको आहे आम्हाला. तो रिंग रोड झाला पाहिजे का? तो हो झालाच पाहिजे. एअरपोर्ट झाला पाहिजे का? झालाच. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. विकास हा झालाच पाहिजे. पुरंदरचा एअरपोर्टही झाला पाहिजे, हवेलीचा रिंग रोडही झाला पाहिजे. पण आमची एवढीच विनम्र विनंती आहे की लँड ॲक्विजिशनच्या बाबतीत थोडंसं महाराष्ट्र सरकारने संवेदनशील व्हावं, एवढीच आमची मागणी.